नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. पुन्हा एकदा सुशील कुलकर्णी हे नाव जाणीवपूर्वक सांगतोय. गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराच्या धर्माची, जातीची ओळख करून देऊ नये. आतंकवाद्यालाही कोणता धर्म नसतो, आतंकवाद्यालाही कोणती जात नसते. अशी वाक्य सतत आपण ऐकत आलेलो आहोत. मग कधी कधी काही अगदीच एक्स्ट्रीमिस्ट, अगदी टोकाचा धर्माभिमान असलेली मंडळी एक वाक्य आपल्याला नेहमी ऐकवतात, आणि ते वाक्य म्हणजे हर मुसलमान आतंकवादी नहीं होता. या वाक्याला उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूनी लगेच ऐकायला येतं, हर मुसलमान आतंकवादी नहीं होता ये सच है, लेकिन हर आतंकवादी मुसलमान होता है ये भी एक बड़ा सच है. सत्तेचा असा वाद, असा संघर्ष चालत राहणार आहे. पण जेव्हा जेव्हा एखादा मुस्लिम किंवा अन्य कोणी व्यक्ती जेव्हा अशा स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य करतो, तेव्हा त्याची जात, धर्म काढू नये अशी अपेक्षा तथाकथित पुरोगामी लिब्रांडू मंडळीकडून केली जाते. लिब्रांडूचा अर्थ काय हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ज्यांच्या लिबरल असतात आणि ते फुली डू असतात त्यांना लिब्रांडू म्हणावे. असो, या लिब्रांडू मंडळींच्याकडून सातत्यानं धर्म आणि जात गुन्हेगारांची काढू नये असा उल्लेख तेव्हा येतो जेव्हा एखादा हिंदू गुन्हेगार नसतो. विशिष्ट समुदायाच्या मंडळीकडून, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या माणसाकडून विशेष असा शब्द वापरला जातो. विशिष्ट असा शब्द वापरला जातो. आता विशिष्ट आणि विशेष या शब्दाला गुन्हेगारांसाठी वापरायची वेळ आपल्या भारतामध्ये आली आहे. पण हाच गुन्हा कोणी हिंदू किंवा कोणी ब्राह्मण करणार असेल तर मग मात्र त्याची जात जाणीवपूर्वक काढली जाते. सुली डील्स, बुलीबाई हा एक नवीन प्रकार आपल्याकडे आलाय. आता या सुली डील्स, बुलीबाई या प्रकारामध्ये काही मुस्लिम समाजाच्या महिलांची छायाचित्र चोरून ती सोशल मीडिया साईटवर, ॲपवर, इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा घाणेरडा प्रकार काही व्यक्तींनी केला. बाई, स्त्री हिंदू असो, मुसलमान असो, जातीची असो, धर्माची असो, कुठलीही असो, तिच्या सोबत अशा स्वरूपाचा अभद्र व्यवहार करणारी नालायकच असतात हे अगदी ठाम आहे. स्त्रियांचा सन्मान राखायला शिकलंच पाहिजे. स्त्रियांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे या वाक्यावर आम्हीही ठाम आहोत. आमच्या धर्मांनीही हे शिकवलेलं आहे आणि त्यावरच आम्ही चालत आलेलो आहोत. म्हणूनच यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता हे आम्ही शिकलेलं आहे. म्हणूनच घटस्फोट, काडीमोड इतक्या सहजपणे आमच्याकडं होत नाही. त्याला कायद्याने बंधन आणावं लागत नाही. आपल्याच बायकोसोबत घटस्फोट घेतला असेल तरीही जुळवण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. झाले असतील वाद, झालं असेल संबंध खराब, पुन्हा एकदा जुळवायसाठी पुन्हा एकदा लग्नाची प्रक्रिया करावी लागत नाही. कारण घटस्फोट हा प्रकारच हिंदू संस्कृतीमध्ये नाही. ते मग पुन्हा हलाला करण्याची गरज पडत नाही हे मला सांगायचंय. उगी ताकाला नमनाला गडाभर तेल कशाला होतायचं. हलाला करण्यासारखीची नीच प्रवृत्ती आमच्या धर्मात नाही. स्त्रियांचा सन्मान करणं हे शिकवलेलं आहे आणि हे शिकवून सुद्धा काही जण नीट वागत नसतील तर त्यांना योग्य ती शिक्षा कायद्यान्वये झाली पाहिजे. कायद्यान्वये काय, समाजाने पण केली पाहिजे. आता या सुली डील्स, बुलीबाई या प्रकरणामध्ये घडलंय काय तर काही मुस्लिम महिलांच्या बाबतीत अभद्र कृती करण्यात आली इंटरनेटवरती आणि यावर रान उठलं. रान उठल्यानंतर एका व्यक्तीला यामध्ये अटक करण्यात आली. अटक झालेलं कळल्याबरोबर काही ट्विटर हँडलर्सनी त्या व्यक्तीचं नाव, त्याचं धर्म, त्याची जात, त्याचं नाव, आडनाव जाहीरपणे सांगायला सुरुवात केली. तुम्ही हे ट्विट नीट बघा.
या ट्विटमध्ये त्या झा आडनावाच्या व्यक्तीची जात काढून तो ब्राह्मण असल्याचं जाणीवपूर्वक सांगितलं जातं आहे. गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो. मग इथे या गुन्हेगाराची जात आणि या गुन्हेगाराचा धर्म आला कुठून? या झा नावाच्या एका व्यक्तीची जात ओळख करून द्यायची असेल तर 5-50 लोकांच्या एकाच वेळेला जातीची आणि धर्माची आठवण करून देता येऊ शकेल. आदरणीय इरफान भाई, आपण ही पोस्ट केलेली आहे. मी ज्या भागातून येतो त्याच भागातल्या नावाची यादी वाचून दाखवली तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबादमध्येच मुस्लिम स्त्रीसोबतच कुकर्म केल्यामुळे महबूब नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्या पक्षाचं सरकार त्याला अटक होऊ देत नाही. इरफान भाई, जरा महबूब का नाम भी अच्छी तरह से ध्यान में रख लो और उसको भी ट्वीट करो. याच भागामध्ये मी ज्या भागात आहे त्याच भागाची नावं सांगतोय तुम्हाला. अन्सारी नावाचा एक तरुण होता. अन्सारी, याचं नाव अबू जुंदाल आहे आता. तो बीडचा. तो काय कुठे आहे, त्याचं काय चाललंय जरा बघा, कोण आहे तो, त्याचंही नाव जाहीर करता येऊ शकेल. कागजी नावाचा एक तरुण होता. जर्मन बेकरी कांडातील सगळेच आरोपी विशिष्ट धर्माचे, मी जाती धर्माचा उल्लेख करत नाही, विशिष्ट धर्माचे होते. त्याचाही उल्लेख इथे करावा लागेल. कशाला जात काढताय, कशासाठी या जातीचा उल्लेख करायचा हे लक्षात घ्या. आणि मला अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे. जसा झा नावाचा ब्राह्मण आरोपी सापडला आणि तुम्ही गवगवा केला, तसा चतुर्वेदी नावाच्या खासदार महिलेनी, ज्यांची चतुर्वेदी नावाच्या या महिलेची जात देखील ब्राह्मणच आहे, त्याच महिलेनं या विषयामध्ये तक्रार केलेली आहे. आता चतुर्वेदी तक्रार करणार असतील तर मग तक्रारकर्ता देखील ब्राह्मण होता. मुस्लिम महिलांना न्याय द्यायला चतुर्वेदी नावाच्या ब्राह्मण महिला खासदार पुढे आल्या असं सांगायलाही या इरफाननी कमी करायला नको होतं. पण घडलंय उलट. इरफाननी सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात आणि एकच तेवढी गोष्ट समोर आणलेली आहे आणि जावेद अख्तरनी एका पोरीला माफ करा असा उदारपणा दाखवलाय. अख्तर साहेब, माफ करायची गरज नाही, तिला शिक्षा झाली पाहिजे. आणि इरफान भाई, अजून एक यादी तुमच्या ट्विटरवर तुम्हाला पाठवतो, ती पण अशीच त्या झा सारखी घोषित करा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.